नमस्कार, मी डायटिशियन नेहा काटेकर. तर संध्याकाळचं खाणं म्हणजे वेट लॉसचा शॉर्टकट. तर संध्याकाळी बरेचसे लोकांना काहीतरी छान खायची सवय असते. तर का? तर बेसिकली संध्याकाळी आपण फिजिकली आणि इमोशनली दोन्ही प्रकारे आपण थकलेलो असतो आणि मग आपल्याला काय सूद करू शकतो? तर कम्फर्ट फूड. म्हणजे आपला पहिला एक चॉईस वळतो तो फूडकडे, की आपले जे इमोशन्स आहेत ते काम डाऊन करण्यासाठी आपण खूप लोकं फूडचं चॉईस करतात आणि ते कम्फर्ट फूड म्हणजे काय? तेच भजी, समोसा, पाव, मिक्सचर्स, नमकीन. तर हे अशा प्रकारचं एक 5 ते 7 ची जी वेळ असते. आता माझ्या एवढ्या वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये देखील मला हेच लक्षात आलंय, की जी 5 ते 7 ची जी वेळ असते, तीच वेळ थोडीशी एक शॉर्टकट टू वेट लॉस आहे. त्याच्यामुळे तिला सांभाळणं खूप इम्पॉर्टंट आहे. तर यावेळेस तुम्हाला भूक लागत असेल, तर बेसिकली तुम्ही फ्रुट्स म्हणजे अगदी 5-6 च्या दरम्यान फ्रुट्स खाऊ शकतात. अगदी 7 ला नाही, 5-6 च्या दरम्यान. नंतर उसळी आहे किंवा असे बरेच हेल्दी स्नॅक्स अवेलेबल आहेत. तुम्ही ते घेऊ शकतात किंवा होममेड तुम्ही घरी बनवलेला तुम्ही पोह्यांचा चिवडा घेऊ शकतात किंवा मखाना आहे तो घेऊ शकतात, खाकरा घेऊ शकतात किंवा तुम्ही सॅलड घेऊ शकतात. एक बाउल ऑफ सॅलड किंवा सूप्स घेऊ शकतात. तर अशा प्रकारे तुम्ही संध्याकाळी तुमची संध्याकाळची जी भूक आहे ती एक भागवण्यासाठी काहीतरी हेल्दी ऑप्शन तुम्ही चूज केला, तर हा नक्कीच तुमच्या वेट लॉस जर्नीमध्ये गेम चेंजिंग एक पॉईंट धरला जाईल. त्यामुळे स्मॉल चेंजेस गिव्ह बिग रिझल्ट्स. त्यामुळे नक्की ही वेळ सांभाळा आणि तुम्ही देखील संध्याकाळी भूक लागल्यानंतर काय खातात हे मला कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा आणि अशाच सोप्या वेट लॉस टिप्ससाठी जस्ट फॉर हार्ट चॅनलला फॉलो करत राहा. धन्यवाद.